नमस्कार मंडळी, तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की सोयाबीन उकडून आपण एक पदार्थ बनवणार आहोत. एकदम चविष्ट आणि भारी आणि एकदम कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ आहे. मुलांसाठी तर अगदी उत्तम आहे. लहानांपासून मोठेपर्यंत हा पदार्थ नक्कीच खाऊ शकतात आणि बनवायला वेळही कमी आणि घरगुती साहित्यामध्ये लगेच आपल्या घरच्याच साहित्यामध्ये तयार होतो. चला तर आता बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीनच्या वड्या टाकायच्या आहेत. याला छान मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे. यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि पाणी शोषलं जातं, म्हणजे आतपर्यंत त्या वड्या छान शिजून जातात. सोयाबीनच्या वड्या याला म्हणतात. मार्केटमध्ये इतर किराणा दुकानामध्ये सहज आपल्याला उपलब्ध होतात. आता आपल्याला पदार्थ तर बनवायचा आहे आणि चविष्टही करायचं आहे. त्यासाठी मी इथे काही सॉस घेतलेले आहेत बघा. टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान सॉससुद्धा घेतलेला आहे. तुमच्याकडे ते नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. तुम्ही थोडं लाल तिखट टाकलं तरी चालेल. आता यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून अशी स्लरी आपल्याला छान बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण लगेच बघूया सोयाबीनच्या वड्या आपल्या कशा पद्धतीने छान वाफलेल्या आहेत. ह्या बघा, लहान मुलांना तर खूपच आवडतात, त्याचबरोबर मोठ्यांनाही आवडतील अशा पद्धतीचा हा पदार्थ असल्यामुळे बनवायला ही वेळ कमी लागतो. थंड पाण्यामध्ये वड्या आता आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आणि त्यातलं पाणी हे काढून घ्यायचं आहे. बघा, मी संपूर्ण पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि यावर मिरेपूड, लसूण अद्रकची पेस्ट, तिखट, मीठ अशा पद्धतीनं टाकून घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर थोडं टाकलेलं आहे, म्हणजे ड्रायनेस येईल आणि वेगवेगळ्या वड्या ह्या व्हायला मदत होईल. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं हलवलं तर खूपच लवकर होतात आणि आपले हातही भरत नाही आणि सर्वीकडे चवही व्यवस्थित पसरते. आता एका बाजूला मी तेल ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये ह्या वड्या आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. लहान मुलांना जर असे पदार्थ आपण दिले तर त्यांच्यामध्ये जे शरीरामध्ये जायला हवं पोषक तत्व ते लवकर जाण्यास मदत होते, कारण की सोयाबीनमध्ये खूप चांगले असे पदार्थ आहेत किंवा घटक आहेत की ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत. सध्या आपल्याला हे जरी ऑइली दिसलं असलं तरी थोड्या वेळानं ते खूप छान असं ड्राय होतं आणि आपल्याला यांना पुन्हा फ्राय करायचं असल्यामुळे आपल्याला पुन्हा जास्त तेलाची गरजही लागत नाही. बघा, या पद्धतीने मी संपूर्ण जे सोयाबीनच्या वड्या आहेत त्या छान तळून घेतलेल्या आहेत. पुन्हा एका कढईमध्ये आपल्याला इथे तेल गरम करायचं आहे. एकदम थोडंच तेल घ्यायचं आहे. यामध्ये लसण आणि हिरवी मिरची ही छान एकदम क्रंची भाजल्या जायला हवी. त्यानंतर इथे आपल्याला कांदासुद्धा एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. थोडी शिमला मिरची मी इथे टाकून घेतलेली होती. आता त्यामध्येच आपल्याला ह्या आपण ज्या तळून घेतलेल्या वड्या आहेत त्या टाकायच्या आणि मगाशी बनवलेलं जी स्लरी होती ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने एकदम छान असे सोया चंक्स आपले घरच्या घरी घरगुती साहित्यामध्ये तयार झालेले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चवीने आणि पोट भरणारा हा नाश्ता आहे. तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीने छान सर्व करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला सांगा. माझ्या फेसबुक पेजला, यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती सुद्धा आपले छान छान रील्स असतात, ते सुद्धा तुम्ही बघा. आणि अशा पद्धतीने छान मस्तपैकी सोया चंक्स नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी गृहिणी अनु या पेजवर छान छान अशाच रेसिपी बघण्यासाठी आणि माझे छोटे छोटे मिनी ब्लॉग्स कसे किंवा टिप्स बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.